प्रतीकच्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने आशाताई गोंधळून गेल्या. त्यांनी त्याच्या नजरेला नजर द्यायची टाळली. आई, मी काय बोलतोय? तुम्ही दोघी खरंच बोलत नाहीत का? अगं नक्की काय झालंय? प्रतीक म्हणाला. प्रतीक, हे बघ बाळा, आता खूप रात्र झाली आहे. तू पण प्रवासाने खूप थकून आलास. आता शांत झोप, आपण उद्या बोलू. असं म्हणून आशाताई आपल्या खोलीत जाण्यास उठल्या. थांब आई, आता तू कुठे जायचं नाहीस. मला आत्ताच तुझ्याकडून खरं काय ते कळलं पाहिजे. आईच्या हाताला धरून थांबवत प्रतीक म्हणाला. प्रतीक, अरे एवढे काही झालं नाही रे, तू काळजी करू नकोस. आशाताई म्हणाल्या. अगं काळजी कसं करू नको? मी आल्यापासून बघतोय. मी आल्याचा आनंद तुमच्या दोघींच्याही चेहऱ्यावर आहे, पण तरीही तुम्ही एकमेकांशी अगदी परक्यासारखं वागता. तुमच्या दोघींमध्ये एवढा दुरावा येण्यासारखं काय घडलंय? ते काही नाही आहे. आता काहीही माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. सगळं काय ते खरं खरं सांग बघू. प्रतीक म्हणाला. प्रतीक, तुला माहीतच आहे, स्नेहासाठी एक स्थळ सांगून आलेलं. आशाताई म्हणाली. हो, पण ते जुळलं नाही ना? मग त्याचा इथे काय संबंध? प्रतीक म्हणतो. हो, स्नेहाची आणि अजयची पत्रिका पाहूनच आपल्या गुरुजींनी हे लग्न न जुळविण्याचा सल्ला दिला होता, आणि म्हणूनच मी अजयच्या घरच्यांना आमचा लग्नासाठी नकार आहे असं कळवलं. पण स्नेहा आणि अजयचं नातं मैत्रीपलीकडे जाऊन फुललं होतं. दोघेही या लग्नासाठी खूप खुश होते. अनायसे स्नेहाही अजयमध्ये गुंतत चालली होती, आणि मी गुरुजींच्या बोलण्यावरून हे लग्न मोडलं. हेच स्नेहाला आवडलं नाही. तिचं लग्न मोडण्यास मीच एक कारणीभूत आहे असंच तिला वाटतं. तेव्हापासून तिने माझ्याशी अबोलाच धरला. आशाताई म्हणाल्या. अगं काय सांगतेस? ताईला वेळ लागले का? तिला यापेक्षा कितीतरी छान स्थळ मिळेल. याच स्थळात एवढं काय सांगून गुंतून पडायचं? प्रतीक म्हणाला. अरे मलाही तेच म्हणायचं आहे. मी तिला हे समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला, पण ती काहीच समजून घेत नाही. उगाच नातं अजून पुढे जाऊ नये म्हणून मी अजयलाही सक्त ताकीद दिली तिला न भेटण्यासाठी. आशाताई म्हणाल्या. आई, तू काही काळजी करू नकोस. मी ताईला समजावतो. ती जेवढ्या लवकर या साऱ्यातून बाहेर पडेल तेवढं तिच्यासाठीच हे चांगलं आहे. म्हणाला. हो, तिला समजविण्याचे माझे सारे प्रयत्न थकलेत. बघ, तूच सांगून तरी ऐकेल का? आशाताई म्हणाल्या. आई, तू नको काळजी करूस. तू जाऊन शांत झोप. आता मी आलोय ना, मी समजावतो तिला. प्रतीक म्हणाला. ठीक आहे. असं म्हणून आशाताई आपल्या खोलीत निघून गेल्या. सकाळी लवकर उठून आशाताईंनी नाश्त्याची तयारी केली. प्रतीक लवकर उठून आंघोळ वगैरे आटपून नाश्त्यासाठी टेबलावर आला. अरे वा आई, आज नाश्त्यासाठी निर्दोषे. अरे वा आई, आज नाश्त्यासाठी खूप मस्त आहे. माझ्यासाठी जास्त बनव हा, आणि मस्त चिंचेची चटणी. आज पोटभर नाश्ता करणार आहे मी. प्रतीक म्हणाला. अरे हो हो, मला माहीत आहे तुला खूप आवडतात निर्दोषे. भरपूर केलेत, हवे तेवढे खा. आशाताई म्हणाल्या. आज मॅडम हिटलर उठल्या नाहीत वाटतं. आजूबाजूला डोकावत प्रतीक म्हणाला. अरे नाही, अजून रात्रभर मोबाईलवर असते आणि मग उशिरा झोपते, आणि सकाळी उठायला होतो उशीर. नेहमीच झालंय आता ही तिचं. प्रतीक समोर नाश्ता ठेवत आशाताई म्हणाल्या. एवढ्यात रागारागाने स्नेहा खोलीतून बाहेर येते. तुला कोणी सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायला? दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नसतो एवढंही तुला कळत नाही का ग? मोठमोठ्याने ओरडत स्नेहा आशाताई समोर उभी राहिली. अगं पण काय झालंय एवढं चिडायला? आश्चर्याने तिच्याकडे पाहत आशाताई म्हणाल्या. माझे हेडफोन्स कुठे आहेत? रागाने धुसफुसत स्नेहा म्हणाली. अगं कचरा काढताना बेड खाली पडलेले होते म्हणून उचलून तुझ्याच कपाटात ठेवलेत. थांब देते. असं म्हणत त्या पुन्हा स्नेहाच्या खोलीत जाण्यास वळल्या. थांब तिथेच. तुला किती वेळा सांगितले खोलीत जाऊ नकोस. माझी मी घेईन शोधून.
तू द्यायची काहीच गरज नाही, स्नेहा म्हणाली. बर, आशाताई शांतपणे म्हणाल्या आणि पुन्हा आपल्या कामात गुंतल्या. प्रतीक मात्र शांतपणे दोघींमधला संवाद ऐकत होता. ताई थांब. रागाने पाय आपटत जाणाऱ्या स्नेहाला प्रतीकने मोठ्याने हाक मारली. तशी स्नेहा जागीच थांबली. काय झाले ताई तुला? मी आल्यापासून बघतोय, सारखी चिडचिड करतेस. आणि एवढे आईवर चिडायला काय झाले तुला? फक्त खाली पडलेले तुझे हेडफोन्स तिने जपून तुझ्या कपाटात ठेवले एवढंच ना? त्यासाठी तिला केवढे बोल लावलेस. त्यात ती काय चुकीचं वागली? विनाकारण सारखी तिच्यावर चिडत बसतेस, प्रतीक म्हणाला. हे बघ प्रतीक, तुला काही माहीत नाही. तू उगाच तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. तिला 1000दा सांगितले माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून, तरी उगाचच लुडबुड करत बसते. स्नेहाचा रागाचा पारा अजूनच चढला होता. प्रतीकने आईची बाजू घेऊन बोलणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. अगं मग तुझ्या वस्तू तू नीट ठेवत जा ना, म्हणजे तिचंही काम हलकं होईल. दिवसभर आई घरात राबत असते, सोबत बाहेरही काम करते. तू तर काही तिला मदतही करत नाहीस. निदान स्वतःच्या वस्तू जाग्यावर ठेवल्यास तर तिचाही कामाचा भार हलका होईल, प्रतीक म्हणाला. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? मी काहीच काम करत नाही, फक्त हिच्या जीवावर जगते. रागाने स्नेहाने आईकडे एक दृष्टिक्षेप टाकला. हे बघ ताई, तू उगाच चुकीचा समज करून घेतेस. अगं तूही नोकरी करतेस, पण घरीही फक्त चिडचिड करत बसण्यापेक्षा थोडं कामातही लक्ष दे. म्हणजे काही वेळा विनाकारण तुझी चिडचिड होते, ती कमी होईल, समजावण्याच्या सुरात प्रतीक म्हणाला. अरे मी का उगाचच चिडचिड करू? प्रतीक, तुला काहीच माहीत नाही. ही कशी माझ्याशी वागते ते. अरे मी हिचीच मुलगी आहे ना, मग स्वतःच्या मुलीशीच कोणी असं वागतं का? मग तूच सांग, नेमकी कशी वागली आई तुझ्याशी? शांतपणे प्रतीक म्हणाला. प्रतीक, हिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. मी कधीच हिला माफ करू शकणार नाही, असं म्हणत हुंदके देत स्नेहा धावत आपल्या खोलीत निघून गेली. स्नेहाचे बोल ऐकून आशाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खाली कोसळणार एवढ्यात प्रतीकने त्यांना सावरलं आणि खुर्चीत बसवून पाणी प्यायला दिलं. आई सावर स्वतःला, प्रतीक म्हणाला. प्रतीक, पाहिलेस किती कटुता भरली आहे तिच्या मनात माझ्याविषयी. स्वतःची आईच तिला आता शत्रू वाटू लागली आहे. अरे मी फक्त तिच्या भविष्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला. त्यात काय चुकलं माझं? मला तिचं मन नाही मोडायचं होतं. कसं समजावून सांगू तिला? असं म्हणून आशाताईंनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अगं आई, तू का तिचं मनावर घेतेस? वेळ लागले तिला. चांगलं वाईट समजून न घेण्याच्या पलीकडे वागते ती. तू आधी शांत हो बघू, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. तू ताईची अजिबात चिंता करू नकोस. मी बघतो तिला कसं समजवायचं आहे ते, प्रतीक म्हणाला. स्नेहा आंघोळ करून फ्रेश झाली, पण नाश्त्यासाठी अजून टेबलाजवळ आली नव्हती. स्नेहा आणि आईमधील वादामुळे प्रतीकचा नाश्ताही तसाच राहिला होता. प्रतीक स्नेहा आणि स्वतःसाठी न्याहारी घेऊन स्नेहाच्या खोलीत गेला. त्याने दरवाजातून स्नेहाला हाक मारली. मॅडम, आत येऊ का? आपल्यासाठी नाश्ता घेऊन आलोय, स्नेहाला हसतच हाक मारत प्रतीक म्हणाला. तुला कधीपासून माझ्या खोलीत यायला परवानगीची गरज पडली? आपल्या मोकळ्या केसांवरून फणी फिरवत स्नेहा चिडून म्हणाली. अगं हो, मलाही आत्ताच समजलं. तू म्हणे नवीन नियम काढलास. तुझ्या परवानगीशिवाय कुणी तुझ्या खोलीत यायचं नाही. ताई, त्यापेक्षा तू अशी पाटीच का नाही लावत दरवाजावर? म्हणजे प्रत्येकाला सांगत बसायचा तुझा त्रास वाचेल की नाही. स्नेहाला अप्रत्यक्षपणे तिच्या वागण्यातील चूक लक्षात आणून देत प्रतीक म्हणाला. तू टोमणा मारतोयस मला? रागाने हातातील फणी पलंगावर फेकत स्नेहा ओरडली. अगं नाही ग ताई, मी आपली सहज तुला हसविण्यासाठी थोडी मस्करी केली. खोलीत प्रवेश करत प्रतीक म्हणाला. हे बघ प्रतीक, उगाच काहीतरी बोलू नकोस. मला माहीत आहे तुझे नक्कीच तिने कान भरले असणार माझ्या विरोधात.
त्याशिवाय तू असा टोमणा नाही देणार. स्नेहा म्हणाली, अजिबात नाही ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बरं ते जाऊ दे, माझ्या पोटात भुकेने कावळे ओरडायला लागलेत. चल मस्त नाश्ता करू. प्रतीक म्हणाला, मला नको, तूच खा. तसेही ते माझ्यासाठी नाही बनलेत, तिच्या लाडक्या लेकासाठी बनवलेत खास. स्नेहाने तोंड फिरवत उत्तर दिलं, असं काय करतेस ताई? आईला माहीत आहे आपल्या दोघांनाही खूप आवडतात नीरडोसे. माझ्यासाठीच बनवायचे असते तर एवढे भरपूर का केले असते? आणि काय ग, मगापासून ऐकतोय सारखं आपलं आई न म्हणता ती असा उल्लेख करतेस. एवढं आईने काय केलंय तुझं? प्रतीक म्हणाला. हे बघ प्रतीक, सारखं सारखं तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस, चिडून स्नेहा म्हणाली. बरं राहिलं, राहू दे सगळं. नाश्ता थंड होतोय आणि तू नाश्ता केल्याशिवाय मीही करणार नाही. तेव्हा पटकन शहाण्यासारखं आ कर. असं म्हणत प्रतीकने पटकन स्नेहाला काही कळायच्या आत तिच्या तोंडात एक घास भरविला. तसं स्नेहाने एक मोठा घास करून प्रतीकच्या तोंडात कोंबला आणि मग दोघे हसत सुटले. स्नेहाच्या खोलीतून हसण्याचा आवाज ऐकून आशाताईंना थोडं बरं वाटलं आणि त्याही आपल्या कामाला लागल्या. हसत खेळत बराच वेळ प्रतीक आणि स्नेहा गप्पा मारत होते. छान गप्पा मारण्याच्या नादात प्रतीकने स्नेहाच्या मनातील बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. स्नेहाच्या प्रत्येक गप्पात अजयचा उल्लेख आवर्जून होता. अजयचा विषय निघताच स्नेहाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येत होती. प्रतीक समजून चुकला होता की आई म्हणते त्याप्रमाणे खरंच स्नेहाच्या मनावर अजयची पुरती छाप पडली होती आणि ती सहजासहजी पुसली जाणार नव्हती. पण स्नेहा जर अशीच अजयच्या आठवणीत गुंतून पडले तर खरंच ती स्वतःच्या हातानेच स्वतः आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल. अशा वेळी तिला जर विरोधच करत राहिलो तर ती सर्वांच्याच विरोधात जाऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल अशी प्रतीकला भीती वाटू लागली. हा विषय नीट विचारपूर्वक हळुवारपणे हाताळणे गरजेचं होतं आणि त्यासाठी थोडा स्नेहाला वेळ देणं हेही तितकंच महत्त्वाचं. तसंही स्नेहा आईचं काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हती. उलट ती आईलाच दोषी मानत होती. म्हणून प्रतीकने अजय विरोधात काही बोलून स्नेहाला दुखवायचं टाळलं. गोड बोलून स्नेहाला परिस्थितीचं भान आणून देणं गरजेचं होतं. स्नेहा अजयविषयी भरभरून बोलत होती आणि प्रतीक फक्त तिचं बोलणं ऐकत होता. बराच वेळ आपण एकटेच बोलत आहोत हे लक्षात येताच स्नेहा शांत झाली. अरे बघत काय बसलायस असा, तू पण बोल की काहीतरी. तुझं कॉलेज मित्रमैत्रिणी त्याबद्दल पण सांग. किती वेळ मीच एकटी बोलते. स्नेहा म्हणाली. माझं सोड ग, माझ्याकडे फार काही नाही सांगण्यासारखं. दिवस सगळा कॉलेजमध्ये आणि अभ्यास यातच संपतो. पण मी तुला काही विचारलं तर खरं खरं सांगशील का? प्रतीक म्हणाला. हो विचार ना, खोटं का सांगेन, विचार. अगदी बिनधास्तपणे बोल. मी जे काही सांगेन ते खरं खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. अभिनयाच्या मूडमध्ये स्नेहा हसत म्हणाली. ताई, तुला खरंच वाटतं की आईमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झाले किंवा ते होईल? अगदी खरं, मनापासून उत्तर दे, प्रतीक म्हणाला. प्रतीकच्या प्रश्नाने स्नेहा गडबडली. तिला काय बोलावे काहीच कळेना. प्रतीक, तू पुन्हा आईची बाजू घेऊन बोललास. थोड्याशा रागानेच स्नेहा विचारले. चिडू नकोस ताई. हे बघ, तू मान्य केलंस की माझ्या प्रश्नाची उत्तरं अगदी मनापासून खरी देशील. मग सांग ना, तुला खरंच असं वाटतंय? प्रतीक म्हणाला. हो, तीच जबाबदार आहे. रागाने प्रतीकपासून बाजूला होत स्नेहा म्हणाली. म्हणजे तुझ्या आणि अजयच्या नात्याला आईचा सुरुवातीपासूनच विरोध होता असं म्हणायचं आहे का तुला? प्रतीक म्हणाला. मी असं कुठं म्हणते. खूप छान चाललं होतं आमचं. अजयच्या घरचे सगळे खुश होते. आई पण खूप खुश होती. माझ्या लग्नाच्या खरेदीला जवळपास सुरुवातही झाली होती.
मग अचानक आमच्या पत्रिकांचं खूळ आलं तिच्या डोक्यात आणि जेव्हापासून गुरुजींना त्या दाखवल्या तेव्हापासून तिनं आमच्या नात्याला अमान्यच केलं. सगळं होत्याचं नव्हतं झालं, फक्त हिच्या एका चुकीमुळे. स्नेहा म्हणाली, ताई तूच म्हणालीस ना आई खूप खुश होती तुझ्या आणि अजयच्या लग्नासाठी. मग तिच्या नकारामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना ग, त्याशिवाय का ती अशी तडकाफडकी निर्णय घेईल. प्रतीक म्हणाला, हो आहे ना, त्याला कारण म्हणजे आमच्या पत्रिका पाहून म्हणजे गुरुजींनी हे लग्न थांबवण्याचा सल्ला दिला. कारण जरी हे लग्न ठरलं तरी ते फार काळ टिकू शकणार नाही असं त्यांचं भाकीत आहे. आणि फक्त गुरुजी म्हणाले म्हणून हिने लगेच अजयच्या घरच्यांना आमच्या लग्नासाठी नकार कळविला. एवढंच नाही, आम्हालाही एकमेकांशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिली आईसाहेबांनी. साधी मैत्रीही तिला मान्य नाही आमची. स्नेहा म्हणाली, अगं मग साहजिकच आहे, पुढे जाऊन जर आपल्या मुलीला काही त्रास होत असेल तर कोणती आई सगळं समजूनही लग्नासाठी होकार देईल. प्रत्येक आई आपल्या मुलांच्या सुखाचाच विचार करते. आपल्या आईनेही तेच केलं. तुझ्या आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटापासून तुला वाचवलंय. प्रतीक म्हणाला, प्रतीक अरे तू काय बोलतोयस, तू एवढा शिकलास आणि खरंच तुझा या पत्रिका वगैरे गोष्टींवर विश्वास आहे. अजयच्या घरातील कुणाचाही या असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही. विज्ञानाच्या बरोबरीने चालणारी माणसं आहोत ती. त्यांनी आईची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांचाही नाईलाज झाला. आई काही ऐकूनच घ्यायच्या तयारीतच नव्हती. हे पाहून अखेर आईच्या शब्दाला मान देत त्यांनीही या लग्नातून माघार घेतली. स्नेहा म्हणाली, हो ताई, पण तू असा का विचार करत नाहीस? कदाचित हे लग्न जुळण्याचा योगच नव्हता. तुझ्या नशिबात कदाचित यापेक्षा चांगलं स्थळ सांगून येईल. प्रतीक म्हणाला, नाही, अजिबात नाही. मी लग्नाची स्वप्न फक्त अजयसोबतच पाहिली. खूप काही ठरवलं होतं आम्ही दोघांनी. एकत्र मिळून भविष्याची स्वप्न रंगवली होती. आमच्यात फक्त मैत्रीच नव्हती, तर मैत्रीच्याही पलीकडे जाऊन आम्ही दोघं प्रेमाच्या नात्यात बांधले गेलो होतो. आणि हे सगळं कुणामुळे उद्ध्वस्त झालं? फक्त आणि फक्त आईमुळे. स्नेहाच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मान फिरवून प्रतीकच्या नकळत तिने आपले डोळे पुसले. मागून येऊन प्रतीकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रतीक, तू म्हणतोयस त्याप्रमाणे अजयपेक्षाही चांगली स्थळं सांगून येतीलही, पण मुलगी म्हणजे काही वस्तू आहे का रे लग्नाच्या बाजारात उभी करायला? कुणीही यावं, पाहून जावं आणि प्रत्येकाने नाकारावं. आणि तरीही समजा एखाद्या चांगल्या मुलाने मला पसंत केलं तरी तो मला आवडेलच असं कुठे आहे? मी तर अजयशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलाचा लग्नासाठी विचार करू शकत नाही. प्रेम एकावर आणि लग्न कुणा दुसऱ्याबरोबर, हे तुला तरी पटतंय का? स्नेहा म्हणाली, ताई मला सगळं तुझं पटतंय, पण माझ्यापेक्षा मोठी आहेस तू आणि नक्कीच हुशार आहेस. मी तुला काही समजविण्याची गरजही नाही. पण ज्याप्रमाणे मला तुझे विचार पटतात त्याप्रमाणेच आईचंही मन समजू शकतो. आई बाबांनी दोघांनीही आपल्याला सारखंच वाढवलंय. कधी मुलगा मुलगी असा आपल्यामध्ये भेदच नाही केला. सगळ्या गोष्टीत दोघांनाही समान अधिकार दिलेत. नेहमी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलं. हे तरी तुला मान्य आहे ना? प्रतीक म्हणाला, हो प्रतीक, मी कुठे हे सगळं अमान्य करते, पण या सगळ्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे? स्नेहा म्हणाली, संबंध आहे ताई. मग असं असताना आत्ताच आई तुझ्या विरोधात जाऊन तिच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेते असं तुला का वाटतं? प्रतीक म्हणाला. प्रतीकच्या प्रश्नावर स्नेहाला काय उत्तर द्यावे हे सुचेना. ताई, तू थोडं शांतपणे या सगळ्याचा विचार कर. आईचंही स्वप्न आहे तुला एखादा छानसा जोडीदार मिळावा आणि तुमचा सुखी संसार सुरू व्हावा. तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत असंच तिलाही वाटतंय. तू तुझ्या मनातील आईविषयीचा गैरसमज काढून टाक.
ती तुझी शत्रू नाही ग, आई आहे. तूही जरा समजून घे ना तिला, प्रतीक म्हणाला. प्रतीक स्नेहाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने स्नेहाच्या डोळ्यातील ओघळणारे पाणी आपल्या हाताने पुसले आणि तिला प्रेमाने जवळ घेतले. स्नेहाची समजूत काढून प्रतीक स्वयंपाकघरात आला. आई स्वयंपाक करण्यात गुंतली होती. तरीही तिचे पाणावलेले डोळे प्रतीकच्या लक्षात आले. आई, काय चाललंय तुमच्या दोघींचं, प्रतीक म्हणाला. प्रतीकचा अचानक प्रश्न कानी पडताच आशाताईंनी पटकन साडीच्या पदराने आपले डोळे पुसले आणि काहीच न समजल्यासारखा चेहरा करून त्या त्याच्याकडे पाहू लागल्या. काय झालं प्रतीक? स्नेहा काही म्हणाली का तुला? आशाताई म्हणाल्या. आई, मी आल्यापासून बघतोय, एकतर तुम्ही दोघी एकमेकांशी बोलत नाही आणि एकट्या असल्यावर डोळ्यात पाणी आणून रडत बसता. तुम्ही दोघी एकमेकींशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही हे माहीत असूनही मग का बोला, कशासाठी? मी आत्ताच ताईला समजावून आलोय. सारी परिस्थिती तिला समजावून सांगितली. आता फक्त तिला थोडा वेळ दे. तिला आपली चूक कळेल. पण तोपर्यंत तू अशी सारखी रडत बसू नकोस. सगळं ठीक होईल. आता हस बघू, प्रतीक म्हणाला. प्रतीक, केवढा मोठा झालास रे तू. कालपर्यंत सारख्या ताईच्या तक्रारी करत फिरत बसायचास आणि आज तू ताईला समजावून आलास. शिकण्यासाठी बाहेर काय गेलास, पण सोबत समजुतीचा साठा घेऊन आलास. खूप समजूतदार आणि मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलास, प्रतीकच्या केसांवरून मायेने हात फिरवत आशाताई म्हणाल्या. एवढ्यात आशाताईच्या मोबाईलचे रिंग वाजले. तशा भानावर येत त्यांनी फोन कानाला लावला. हॅलो, कोण? हो, मी आशाच बोलते. आपण कोण? मीरा पाटील. अगं, आहेस कुठे? आशाताई म्हणाल्या. कदाचित आईच्या एखाद्या मैत्रिणीचा फोन आला असेल, कारण फोनवर बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद प्रतीकला जाणवला. थोड्या वेळापूर्वी डोळ्यात पाणी आणून बोलणारी आई आता फोनवरील व्यक्तीशी खूप मनमोकळेपणाने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद पाहून प्रतीकही सुखावला. बराच वेळ बोलून आशाताईंनी फोन ठेवला. प्रतीक, अरे माहीत आहे कुणाचा फोन होता? अरे, माझ्या बालमैत्रिणीचा. किती वर्षांनी आमचं बोलणं झालं. अरे, तिच्या मुलाची इथे बिझनेस मीटिंग आहे, त्यासाठी तो येणार आहे 8 दिवसांसाठी. अगं, मीरा पण येणार आहे त्याच्याबरोबर. मी तिला आपल्याकडेच उतरण्याचा आग्रह केला आहे. त्यानिमित्ताने आम्हालासुद्धा भेटता येईल आणि छान गप्पा पण मारता येतील. तुम्हाला चालेल ना, प्रतीक? आशाताई म्हणाल्या. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. हे पाहून प्रतीकलाही बरं वाटलं. अगं, चालेल म्हणून काय विचारतेस तू? बरं झालं तू त्यांना आपल्याकडेच बोलावलंस. त्या निमित्ताने तुम्ही दोघी खूप दिवसांनी भेटाल आणि तिच्या मुलाची आणि आमचीही ओळख होईल. पण काय गं, मैत्रीण भेटली की आपल्या मुलाला तर नाही ना विसरणार तू? मी सुद्धा खूप दिवसांनी आलोय तुला भेटायला, हसतच प्रतीक म्हणाला. काय बोलतोयस तू? असं असेल तर राहू दे बाई, मी सांगते मीराला दुसरीकडे कुठेतरी सोय कर म्हणून. थोड्याशा नाराज होत आशाताई म्हणाल्या. अगं नाही गाई, मी आपली उगाच तुझी चेष्टा करीत होतो. तू बिनधास्तपणे बोलाव त्यांना. आम्हालाही त्यांना भेटायचं आहे, प्रतीक म्हणाला. पण स्नेहा, आशाताई म्हणाल्या. तू तिची काही काळजी करू नकोस, मी सांगेन तिला समजावून, प्रतीक म्हणाला. मुलाचा समजूतदारपणा पाहून आशाताई अजूनच भारावल्या. आईची बालमैत्रीण काही दिवसांसाठी तिच्या मुलांसोबत आपल्याकडे राहायला येणार आहे, ही बातमी प्रतीकने स्नेहाला दिली. तशी स्नेहा थोडी नाराज झाली. पण प्रतीकने तिची समजूत काढली आणि निदान पाहुण्यांसमोर तरी तिने आईशी अबोला सोडून बोलावा अशी तिला समजही दिली. प्रतीक पुढे स्नेहाचे काही चालेना. प्रतीकला काही करून तिला दुखवायचे नव्हते. यासाठी प्रतीकची मागणी तिने मान्य केली. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या स्वागतासाठी आशाताईंनी जय्यत तयारी केली होती. एकीकडे मीराला बऱ्याच वर्षांनी भेटणार याचा आनंद तर होताच,
पण आलेल्या पाहुण्यांसमोर तरी स्नेहा आपल्याशी नीट बोलेल का याची भीतीही त्यांना वाटत होती. निदान पाहुण्यांसमोर तरी स्नेहाने परिस्थितीचे भान राखावे एवढीच त्यांची इच्छा होती. प्रतीकने आईच्या मनातील भीती ओळखून तिला धीर दिला आणि सर्व काही नीट होईल याचीही खात्री दिली. तशा त्या थोड्या निवांत झाल्या. स्वयंपाकखोलीतून येणाऱ्या खमंग वासाने स्नेहा हळूच तिथे पोहोचली. टेबलावर छान छान पदार्थ रचून ठेवले होते. प्रतीकही आईला कामात मदत करत होता. हे पाहून स्नेहा मनातून थोडी खजील झाली आणि काहीतरी काम करत असल्यासारखी लुडबुड करू लागली. एवढ्यात आशाताईंनी प्रतीकला हाक मारली. अरे प्रतीक, मीराच्या गाडीची यायची वेळ झाली. तू जातोस ना त्यांना आणायला? लवकर जा, नाहीतर चुकामुक व्हायची, आशाताई म्हणाल्या. अगं हो आई, निघतोच आहे. एवढे हातातलं आवरतो आणि निघतोच, असं म्हणून प्रतीक आईने केलेल्या पुरणपोळ्या डब्यात नीट भरून ठेवू लागला. अरे तू ठेव, मी भरेन डब्यात, तू जा, तुला उशीर होईल, स्नेहा म्हणाली. काय, तू नक्की भरशील ना? आश्चर्याने स्नेहाला चिडवत प्रतीक म्हणाला. हे बघ, आता उगाच मला चिडवू नकोस. तू असतोस तरी काय इथे काम करायला? मी आणि आईच करीत असतो सगळं, हो की नाही आई? पटकन आईकडे पाहत स्नेहा म्हणाली. तशा दोघी एकमेकींकडे पाहत गडबडल्यात. बऱ्याच दिवसांनी असं अचानक स्नेहाच्या तोंडून आई शब्द ऐकून त्याही भारावून आल्या. स्नेहाला पाहतच राहिल्या त्या. भानावर येताच दोघी नजर फिरवून पुन्हा आपल्या कामाला लागल्या. डोळ्यात आलेलं पाणी पदराच्या टोकानं पुसत आशाताईंनी स्नेहाच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो हो, आम्ही दोघीच तर असतो एकमेकींच्या मदतीला, आशाताई म्हणाल्या. हे बाकी बरं आहे, लगेच तुमच्या दोघींची एक टीम आणि मी एकटा, खोटं रागावल्यासारखं करत प्रतीक म्हणाला. आणि सगळेच हसू लागले. प्रतीक स्टेशनला पाहुण्यांना आणायला गेला. स्नेहा आणि आशाताई दोघी मिळून घर आवरू लागल्या. स्नेहाने पाहुण्यांसाठी खोली आवरून ठेवली होती. हॉलमधला पसाराही नीट केला आणि दरवाजात पाहुण्यांच्या स्वागतासाठी छान रांगोळी काढली. स्नेहाला मनापासून कामाला मदत करताना पाहून आशाताईही मनोमन सुखावल्या. स्नेहाच्या मनातील आपल्याविषयीचा राग गेला हे पाहून त्या खूप खुश झाल्या. एवढ्यात दरवाजात गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू आला. आशाताई घाईने दरवाजात बाहेर आल्या. समोर मीराला पाहून त्या खूप आनंदित झाल्या होत्या. दोघी मैत्रिणींनी कडकडून गळाभेट घेतली. प्रतीकने पाहुण्यांचं सारं सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवलं. मीराने आपली नजर खोलीभर फिरवली. अगं आशा, किती छान आहे तुझं घर, आणि सगळं कसं टापटीप आणि नीटनेटकं, वस्तूही जिथल्या तिथे. कसं करतेस नोकरी सांभाळून सगळं? मीरा म्हणाली. अगं मी एकटी कुठे आहे, माझी मुलगी आहे ना, ती मदत करते मला कामात, स्नेहाकडे चोरटी नजर टाकत आशाताई म्हणाल्या. तसा प्रतीकही डोळे मोठे करून आश्चर्याने हसत स्नेहाला हळूच खुणावून लागला. तशी स्नेहाही हळूच त्याला जीभ दाखवून चिडवू लागली. स्नेहाकडे हात दाखवत आशाताईंनी मीराला ओळख करून दिली. ही माझी मुलगी स्नेहा, आणि प्रतीकशी तर येताना ओळखच झाली असेलच तुझी, आशाताई म्हणाल्या. हो हो, प्रतीकबरोबर येता येता खूप गप्पा झाल्या आमच्या. आशा, तुझी दोन्ही मुलं खूप गुणी आहेत हां, मीरा म्हणाली. अगं हो, पण तुझा मुलगा कुठे? तू त्याच्याबरोबरच आलीस ना, पण तो कुठे दिसत नाही, आश्चर्याने आशाताई प्रश्न केला. अगं म्हणजे काय, त्याचंच तर काम होतं, म्हणून तर आलो आहे आम्ही इथे. मी फक्त तुला भेटायचं निमित्त करून आले, पण हा गेला कुठे, असं म्हणून सगळे दरवाजाकडे टक लावून पाहत बसले. स्नेहाचं अजयसोबत मोडलेलं लग्न पाहून ती आपल्या आईला आपल्या स्वतःची शत्रू मानत होती. स्नेहा आणि अजयचं लग्नपत्रिका न जुळत असल्यामुळे स्नेहाच्या आईने दिलेला नकार, यामुळे स्नेहाच्या मनात आईविषयी खूप नकारात्मक गोष्टी भरल्या होत्या. त्या निघून जातील का? ती खरंच नाटक करत होती का खरंच मनातून आईला तिने माफ केलं होतं? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका.
स्नेहाची आणि आलोकची म्हणजेच मीराच्या मुलाची पुढे मैत्री होईल का? पुढे त्यांचं लग्न जुळेल का? काय वाटते तुम्हाला याबद्दल? ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.